थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा जाऊयात KPL सीझन 6मध्ये. मागचे 2 दिवस प्रत्येक कनसगिरी गावातील क्रिकेटर, खेळाडू, प्रेक्षक इतकंच म्हणतात, ना हमें चांद चाहिए ना हमें फलक, हमें बस चाहिए KPL ट्रॉफी की एक झलक. अगदी काही क्षणात ही स्पर्धा यशाच्या उंच शिखरावरती जाताना आपल्याला पाहायला मिळेल. थोड्याच वेळात सेमीफायनल, फायनल्स ऑन होतील आणि आपल्याला कळेल की या स्पर्धेचं टायटल कुणाच्या बाजूनं जातं. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचं धाडस नक्की देते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट तुमचे प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला पर्याय नाही. आणि आयुष्य म्हणजे तर काय, जगण्याची प्रामाणिक धडपड आणि त्यावरती विश्वास. कारण सुख आणि दुःख हे आयुष्यातील न चुकणारे जोडीदार असून त्याचा स्वीकार करून संघर्ष करणं यात वेगळा आनंद आहे. आणि क्रिकेट आहे, ते सुख दुःख येत राहतील. मॅचची सुरुवात, जाऊया मॅचमध्ये. पहिला बॉल, फुल टॉस आणि इनफिल्डच्या वरनं शुभमला टाटा बाय बाय करत बॉल सीमारेषा पार, षटकार. फर्स्ट बॉल, फर्स्ट सिक्सर. थँक्यू डीजे. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फ्रंट फूटला पुढे सरसावले होते. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल चालला डॉट. मागच्या 2 बॉलमध्ये 6 धावा धावफलकावरती आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. एक क्वालिटी मॅच इकडे आपल्याला पाहिजे आहे. 2 टीममध्ये, चांगल्या टीममध्ये एक चांगला संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथं फटका समोर आता फसलाय. शुभम आला डाऊन दी बॉल, टेकन व्हेरी गुड कॅच. अप्रतिम असा झेल आणि फलंदाज बाद. लागलाय धक्का मैदानावरती पहिला. मागचे 3 मॅच लगातार ज्यानं मॅन ऑफ द मॅच मिळवली आहे ना, अजय माजालकर, आता तो मैदानाच्या बाहेर जातोय आणि एक मोठी विकेट मिळते टीम 11-11ला. थँक्यू डीजे. फर्स्ट रेट मैदानावरती आपण घेऊन जातो. मागची कॅच झाली, दुखापत खरं तर शुभमला कालच झाली आहे. ज्यावेळी काल ते इकडे पडले होते, मात्र तरी देखील तो आज आपल्या टीमसाठी खेळतोय, कारण महत्त्वाचा रोल प्रत्येक खेळाडूचा इकडे असतो. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर लगेचच काढली आहे विकेट. क्विक रिप्ला, टीट फॉर टॅट. अतिशय सुंदर असं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. आणि सन्माननीय उदय नाईक सरांच्या माध्यमातून सगळ्यांसाठी आईस्क्रीम फ्री आहे. ज्या कोणाला आईस्क्रीमचा आस्वाद घ्यायचा असेल, सगळ्यांनी या, तुमच्यासाठी इकडे आईस्क्रीम फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी दिला जाणार आहे. उदय नाईक सरांच्या माध्यमातून हे आईस्क्रीम आपल्याला स्पॉन्सर झाला आहे, त्यांचं देखील आपण करूयात थँक्यू KPLच्या वतीनं. चांगलं कमबॅक. अजयची विकेट मिळाल्यानंतर आहे ना, कॉन्फिडंट लेवल हाय झाला. टीमची टोटल धाव फलकावर थांबली आपण पाहता 6 या आकड्यावरती. लोवर फुल टॉस, लॉंग ऑफला फटका चांगला आहे.
क्षेत्ररक्षक आहे तिकडे डाऊन दी बॉल, अडवला बॉल, चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याचं रूपांतर या ठिकाणी झालं 2 धावेमध्ये. टीमची टोटल धावफलकावरती आपण पाहता स्कोर या ठिकाणी पुढे चालला. टीमची टोटल धावफलकावरती 7. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती आपण पाहता या ठिकाणी अजूनही एका बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मंगेश नाईक ले अभी ठीक कर देता हूँ. षटकार आला त्यानंतर मंगेश दादांना पुन्हा एकदा सांगितलं बॅट्समनला अजयला अभी ठीक कर देता हूँ आणि लगेचच त्यानं काढली विकेट. अंतिम बॉलचा खेळ आता पहिल्या P1 मधील या ठिकाणी बाकी आहे. ओव्हर द विकेट. हा देखील बॉल समोर आता मिडॉनच्या वरनं आउटफील्ड खूप फास्ट, क्षेत्ररक्षक तिकडे नाही आहे आणि बॉल सीमारेषा बाहेर आलाच चौकार. षटक संपल्या मैदानावरती. P1चं पहिलं आणि पॉवर प्ले संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या पोचलेत 11 या आकड्यावरती. 11 ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावर. एस DJ. थँक्यू DJ. अंपास ओव्हर फिनिश झाली. एस फिनिश झाली ओव्हर. पहिलं षटक संपलंय. आफ्टर फिनिश द फर्स्ट ओव्हर 11 लॉस ऑफ 1. 11ला 1. 11 धावा धावफलकावरती लागलेत. विकेट गेलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आतापर्यंत. 11ला 1 जी मोठी विकेट होती म्हटलं तदनंतर रन्स तरी देखील बनलेत. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं 11 धावा. टप्पा पडला, आतमध्ये आला बॉल. विनायक खूप चांगला गेम चेंजर बॉलर बनला या टीमसाठी. प्रत्येक मॅचमध्ये त्याने एक अतिशय चांगलं प्रदर्शन या ठिकाणी करून दाखवलं. धावफलक सध्या धावफलकावरती थांबलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एक सिंगल अजून जोडली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी तिकडे राहिलंय. धावफलक 1 ने पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती काय टार्गेट सेट केला जाईल त्यासाठी आता पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक सामन्यांना तुम्हाला अजय जिंकून देऊ शकत नाही आहे. एखादी मॅच तरी टीमला परफॉर्म करावा लागेल. कारण म्हटलं जाताना नो टीम इन दी वर्ल्ड डिपेंड 1 or 2 प्लेयर्स. ऑलवेज टीम प्ले लाईक अ चॅम्पियन. आणि जर तुम्हाला चॅम्पियन बनायचं त्यासाठी तुम्हाला ते क्रिकेट युनिटी मॅटर करते आणि ती युनिटी दाखवावी लागेल एक चांगलं कमबॅक करत असताना. धावफलकावर
आतापर्यंत आपण पाहता स्कोर सध्या थांबला आहे. धावफलक सध्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून एक डॉट बॉल आणि स्कोर थांबला आहे तो म्हणजे 12 या आकड्यावरती. काय बॉलिंग केली आहे विनायक नाईकनं त्याच्या षटकातील. आता आपण पाहता अजून अंतिम एका बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आणि फक्त एकच धाव त्यानं खर्च केली आहे. ग्रेट बॉलिंग बाय विनायक नाईक. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचला आहे धावफलकावरती. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते आहे. एकने पुढे फ्लाय होत असताना 13 धावा धावफलकावर. 13 ऑन बोर्ड. अजूनही आपण पाहताय शेवटचा अंतिम बॉल ओव्हर नंबर 2 मधील. हाफ ट्रॅकर ऑन साईडला फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक कडक फटका आणि बॉल सीमारेषा बाहेर. मिळतील धावा 6. षटकार. एकोणावीस. 2 षटक आणि 19 धावा धावफलकावर. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 19. शेवट गोड झाला षटकारानं. अंतिम बॉलवरती जो सिक्सर आला त्याच्यामुळे धावा खूप चांगल्या झाल्यात. इथे लागली या बॅटची कडा. मागे चालला बॉल. फर्स्ट लीपला चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एक धाव पूर्ण होती आहे. एका धावेनं स्कोर पुढे चालला 20. 20 धावा धावफलकावरती आणि 20 धावेनं धावफलक स्कोर कार्डवरती पुढे चालला. स्वरांची अमर गायिका ज्यांच्या आवाजानं काळालाही थांबवलं त्या महान गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जरी आज ते आपल्यातून निघून गेला मात्र त्यांचा स्वर हा अमर आहे. धावफलकावरती 20 वरती वेळ जास्त जातं. थोडंसं फास्ट खेळा, थोडं स्पीडअप करा जेणेकरून सामने सगळे वेळेवरती पार होताना संध्याकाळी कमीत कमी 3 ओव्हर्स तरी होतील. शफल झाले, अपील झालं, बॅटला लागलाय का. खूप शफल झालं होतं बॅट्समन आणि बॉल चालला डावा स्टिकच्या वरतून. डॉट बॉल नाही. व्हाईट बॉलसाठी अंपायर्स कॉल आहे का. ओके चला हे आपण चेक करूयात. हा बॉल डॉट बॉल आहे की फेअर बॉल. थोड्याच वेळात आपल्याला कळेल. शफल झालेत बॅट्समन आणि त्यानंतर बॉल चालला आहे लेग स्टिकवरनं. डॉट बॉल आहे सर, फेअर बॉल. बॉलिंग नाइस बॉलिंग. फिर एक बार मंजूर हो जाए. अजून एक सुंदर बॉल. हा देखील चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची झाली या ठिकाणी आपण पाहता समाप्ती. सगळ्यांना रिक्वेस्ट, छोटी छोटी मुलं जी आहात आईस्क्रीम तुम्ही कितीही वेळा खाऊ शकता. फक्त काळजी ही घ्या की जास्त खाल्ल्यामुळे सर्दी किंवा त्रास होऊ नये. अन्यथा तुम्ही #1 #2 #3 #4 मारत राहाल. पण थोडी काळजी ही पण घ्या की जरा अर्धा तास एक ब्रेकनी खा. पूर्ण दिवसभर आपल्याकडे संपणार नाही याचं टेन्शन तुम्ही मुळीच घेऊ नका. अजून एक डॉट बॉल. कारण सध्या टेम्परेचर खूप हाय आहे आणि अशा उन्हात आईस्क्रीम म्हटलं की सगळ्यांसाठी मेजवानी आहे आणि त्याचा आनंद स्पेशली छोटा बच्चा पार्टी या ठिकाणी सगळेजण घेत आहेत. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते स्कोर धावफलकावरती
आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. आणि धावफलकावरती जर का आपण या स्टेजला पाहिलं ना, तर टीमची टोटल सिंगल डबल स्कोर पुढे जाईल. रनआउटची संधी, अपील, आणि अंपायर सांगत असताना थर्ड अंपायर. पुन्हा एकदा आता कॅमेरामॅनला आणि ऑपरेटरला थोडंसं बिझी ठेवलं. खूप चांगली अंपायरिंग आणि ऑपरेटर्स आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटची साथ इकडे मिळती आहे. OUT आउट, फलंदाज बाद. विजय. थँक्यू डीजे. चला, न्यू बॅटर्स मैदानावरती इंटर होत आहेत. कल्पेशला बॅटिंग ट्रॅकवर. धावफलकावरती जर आतापर्यंत आपण पाहिलं तर स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचला 21ला 2 बाद. षटक मैदानावरती सुरू झालं ते म्हणजे आपण पाहताय तिसरं, आणि तिसऱ्या षटकातील बॉल बाकी आहे अंतिम 1, आणि 21 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. इकडे नीरज पण आहे ऑन फायर. आईस्क्रीमवरती हॅशटॅग नंबर 3 त्याचा सुरू आहे. इथे फटका फसला. व्हॉट अ ग्रेट कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट अँड कॅच ऑफ द सीझन 6. KPL एकदा जोरदार टाळा उद्या. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते मंगेश, आणि मंगेशनं या कॅच नंतर पुन्हा एकदा मैदानावरती स्वतःच्या नावाचा डंका वाजवलाय. हा ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर मागच्या कॅचचा. ओव्हर द विकेट आले, गुडलँड स्पॉटवरती बॉल पडला आणि शॉट अगदी आपण पाहताय फटका फसल्यानंतर मंगेश आले आणि त्याने घेतली कॅच, आणि त्याची टॅगलाईन एकच, ले बेटा अभी ठीक कर देता हूं. थँक्यू डीजे.
Thank you, DJ. And thank you so much, broadcasting team and all management. 21 लॉस ऑफ 3 आणि अजून एक विकेट ॲड झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा, नंतरच्या 16 बॉलमध्ये फक्त रन्स आलेत, त्या म्हणजे 11. आधी 6 बॉलमध्ये 11, नंतर 16 बॉलमध्ये 11. अशा प्रकारे रन्स येताना आपल्याला पाहायला मिळालेत. कनसगिरी प्रीमियर लीग आणि एक छोटा सुपरस्टार सध्या बॅट विथ कॅप आपण त्याला पाहताय. फटकाला समोर डीपमध्ये लॉंगॉनला क्षेत्ररक्षक अडवला फायनली बॉल आणि तोपर्यंत रन्स मिळतील. या ठिकाणी 2. हाऊज दॅट त्या ठिकाणी विचारलं जात आहे. तिसरी रन देखील आता मिळू शकते आणि तिसरी रन घेताना देखील आला यश. चौथी देखील मिळेल का? आणि चौथी धाव घेत असताना फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. 3 रन्स ॲड होतील आणि चौथ्या रन्सला बॅटर्स रनआउट. दोन रन कंप्लीट आहेत. थर्ड रनला रनआउट आहेत. थँक्यू डीजे. 24 बॉल्स कंप्लीट झालेत आतापर्यंत. लास्ट बॉल बाकी आहे. तेच म्हणतो, ती फिल्डिंग टीम सांगते की 2 घेतलेत. 3 रन कंप्लीट झालेत. 4ला रनआउट आहे. 1 मिनिट होल्ड करा अंपायर्स, जरा थांबवा 1 मिनिट मॅच. 3 रन कंप्लीट, चौथ्याला रनआउट म्हणजे धावा बनतील 25. 25. लास्ट बॉल पहिल्या डावातील आणि टप्पा पडला. चालला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक रनआउटची संधी. बॉल तिकडे पकडत आलेला नाही आहे म्हणजे 1 धाव मिळते. सेकंड रन घेत असताना फलंदाज दुसऱ्या रनसाठी रनआउट होत आहेत आणि आपण पाहताय अंपायर्स आउट आहे ना सेकंडला. येस, ओके. म्हणजे धावा बनतील 26 आणि 27 धावेचं लक्ष. थँक्यू डीजे. येस, 26 आणि रनचेस या मॅचमध्ये पार करायचं. हा सामना संपल्यानंतर आपण 20 मिनिटाचा लंच ब्रेक घेणार आहोत, कारण नंतर लगेचच लीगचा एक सामना आणि त्यानंतर 2 सेमीफायनल, एक फायनल, अशा 4 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात. IPL फॉर्मॅट आहे म्हणजे एलिमिनेटर 1, एलिमिनेटर 2, मग सेमीफायनल आणि फायनल, 5 मॅच. यस डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे.
हेलो। यहाँ पर 27 रनों ने और 27 रन। काफी रोमांचकारी मैच यहाँ पर गिंडी देवी देवस्थान के सामने यहाँ पर मैच जो चलता हुआ, ये दूसरा टूर्नामेंट जो चल रहा है इस मैदान पर। और वहाँ पर ओपनर बल्लेबाज, जो दोनों ओपनर बल्लेबाज वहाँ पर और एक छोटा सा नन्हा सा बच्चा वहाँ पर। भाई आपका काम नहीं है वहाँ पर, कुछ भी हो वहाँ पर दो बल्लेबाज स्ट्राइक पर जा रहे हैं। 27 रनों की आवश्यकता 24 गेंदों पर। मैच का कुछ कहा नहीं जा सकता है। बल्लेबाज हैं खिलाड़ी, ओपनर बल्लेबाज जो स्ट्राइक पर है। मिस्टर बल्लेबाज का नाम यहाँ पर बैट्समैन नेम यस। हाँ, हे पार्थ भैया रे जोशो नेलाता हाँ पार जोन जलाते रहे जो इसी के साथ एकलव्य के दो सलामी जोड़ी विनायक पापू तथा स्ट्राइक पर और तथा नॉन स्ट्राइक पर छोटू, जो 27 रनों का लक्ष्य खड़ा किया है। यहाँ पर परशुराम ने जो पहले बल्लेबाजी करके अब जो 27 रनों का टारगेट रोकना है तो अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी यहाँ पर परशुराम 11 के गेंदबाजों को। फिलहाल पहली ओवर लेकर अजय जो राइट आर्म ओवर द विकेट धीरे धीरे अंपायर को पार करते हुए पहली गेंद शॉर्ट पिच गेंद उच्चार कर खेला है। कोई भी फील्डर मौजूद नहीं, पावर प्ले का पूरा फायदा। इसी के साथ बाउंड्री क्लियर किया और 4 रन के साथ विनायक ने अपना खाता खोला और अपनी टीम का खाता खोला। थँक्यू समर्थ. एक छोटासा टार्गेट आणि त्याचं करायचं आहे मैदानावरती पाठलाग या ठिकाणी बॅटिंग करत असताना आपण पाहताय विनायक. पहिला चौकार आणि दुसऱ्या बॉलवरती देखील 4. बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. बॅक टू बॅक सलगचा सेकंड 4. धावफलकावरती जाऊन पोहोचलाय. 8 धावा धावफलकावरती. लगातारचे 2 बॉल आणि 2 चौकार आणि टार्गेट आहे 27. म्हणजे मॅच आता जवळजवळ आपण पाहिली तर लेस दॅन रन बॉल लगेचच आली आहे. कारण 2 चेंडूमध्ये 8, आता 22 बॉल 19ची गरज आहे. आडवा बॅटनं ऑन साईडला टर्न केला धावफलकावरती.
थँक्यू डीजे. बिग विकेट, बिग विकेट. विनायकची विकेट काढली आहे. दिलं प्रत्युत्तर अजय माजालकरनं देखील. विनायकनं अगदी 2 चौकार मारले, अजय माजालकरनं त्याला 1 षटकार मारला होता. मग त्या दोघांनी या बाटलला ना मग तशाच्या तसंच जिंकलंय. हा फुल टॉस होता. पॉवर प्ले सुरू आहे. टीमची टोटल इथे अपील. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी 27चा पाठलाग. दोन्ही टीम्स बरोबर आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये P1 मध्ये बॅटिंग झाली, 11 आले होते. दुसऱ्या इनिंगमध्ये देखील P1 मध्ये बॅटिंग झाली आहे आणि 11 रन्स 1 विकेट आली आहे. तिकडे बाद झाले होते अजय माजालकर, इकडे बाद झालेत फलंदाज विनायक नाईक. दोन्ही टीम्स एक चांगलं क्रिकेट मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती 11ला 1, 11 लॉस ऑफ 1. अजय माजालकरचं पहिलं षटक, 11 धावा 1 विकेट आणि 1 ओव्हर. इकडे 11 धावा 1 विकेट 1. सगळ्या आकड्यांचा खेळ सध्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि टीमची टोटल धावफलकावरती सध्या झाली आहे 11 लॉस ऑफ 1, 11ला 1. आणि समीकरण मैदानावरती उरलाय 18 चेंडू 16 रनची गरज. तर या मॅच नंतर जो सामना आहे त्याचा टॉस, हां कारण आपल्याला 1-1 मिनिटं इम्पॉर्टंट आहे आता. नेक्स्ट मॅचचा टॉस शिवाजी बॉईज लीगचा लास्ट मॅच वर्सेस साई 11. तर दोन्ही कॅप्टन्स टॉस आपल्याला लगेचच करायचा आहे. तर साई 11चे कॅप्टन आणि छत्रपती शिवाजी बॉईजचे कॅप्टन आपण टॉससाठी त्वरित यायचं आहे. आणि आपण पाहताय एक्स्ट्रा रन आणि अंपायरचा इशारा रिव्ह्यू कॉल करण्यात आला. येस, चेक करतो आपण या पव्यात एक्झॅक्टली काय घडलं आहे. हा टप्पा पडलाय, चाललाय बॉल. सर बॅट मागे आहे आणि बॉल शोल्डरच्या वरून गेला आणि बॉल आणि बॅट क्रॉस आहे म्हणजे मधून गेला. हाईट फॅक्टर नाही, खांद्याच्या वरून गेला बॉल, शोल्डरच्या वरून गेला बॉल. फेअर बॉल. टीमची टोटल धावफलकावरती 12ला विकेट गेलेली आतापर्यंत 1. आणि समीकरण मैदानावरती 15 धावेची गरज. उर्वरित बॉल शिल्लक आहेत 16 चेंडू 15 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती दीप किरण नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. दीप किरण नाईक बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म राऊंड विकेट. इथे फटका सुपर सजवलाय, मिडल झाला बॅटला, चाललाय सीमारेषा.
च्या दिशेनं बॉल थांबलाय. आउटफील्ड तिकडे स्लो आहे आणि त्याच्यामुळेच आपण पाहताय धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जर आतापर्यंत आपण पाहिली ना तर स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती एक चांगल्या स्टेजला आता आली आहे. पुन्हा एकदा आपण पाहताय बॅटिंग टीम धावफलकावरती आता काहीसं पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतं. 19 धावा धावफलकावर. धावफलकावरती स्कोर जाऊन पोहोचलाय 19 ऑन बोर्ड. अजून 8 धावा हा सामना जिंकण्यासाठी करायच्यात. अंपायरचा इशारा त्या ठिकाणी आलाय. आपण पाहताय हा नो बॉल म्हणजे एक्स्ट्रा रन आणि त्या सोबतीनं फ्रीट या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. धावफलकावरती पुढे जाणार आहे. टोटल रन्स स्कोर कार्डवरती 20 धावा आहेत धावफलकावर. 14 चेंडू आणि 7 धावा आणि हा फ्रीटचा बॉल. इथे फटका फसलाय. बॉल हवेत आणि फ्रीट आहे त्याच्यामुळे जरी झेल झाला असता आरामात एक सिंगल पूर्ण झाली असती आणि एकच धाव या ठिकाणी मिळती आहे. एका धावेच्या मदतीनं स्कोर धावफलकावरती पुढे चाललाय 21 आणि आता जिंकण्यासाठी करायच्या धावा येणारे बॉल शिल्लक आहेत. या ठिकाणी आपण पाहता 13 आणि धावा पाहिजे 6. 13 चेंडू आणि 6 धावेची गरज. 13 चेंडू 6 धावा. नेक्स्ट मॅच प्लीज टॉससाठी या पटकन. टीम साई 11 आणि छत्रपती शिवाजी बॉईज. शिवाजी बॉईजचे कॅप्टन छत्रपती इकडे उपस्थित आहेत. छत्रपती शिवाजी बॉईज एकेरी उल्लेख खरं तर आपण नाही करत कधीच छत्रपती शिवाजी राजांचा. कसं तसं कार्य छत्रपती शिवाजी राजांनी केलं. एकच राजा जो या जगामध्ये झाला ज्याच्या खरं तर राज्यामध्ये गवताची काडी देखील गहाण नव्हती असं कार्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. रिव्ह्यू बाउंड्री चेकसाठी आहे का सर? यस ओके. बाउंड्री चेकसाठी या ठिकाणी रिव्ह्यू कॉल करण्यात आला. फोर 4 चौकार. 4 धावा धावफलकावरती ॲड केल्या जातील आणि या चौकारानं स्कोर या ठिकाणी धावफलकावरती पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल धावफलकावरती 25. आता 2 धावेची या ठिकाणी गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 12. बॉल आणि त्याच्यावरती एक एक्स्ट्रा म्हणजे स्कोर्स आर लेवल
आता जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज आहे. अंतिम 1 रन या ठिकाणी बनवायची आहे. धावफलक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे 26. स्कोर्स आर लेवल. फक्त एका धावेची हा सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी गरज आहे. या पाहूयात कशा प्रकारे आता हा सामना इथनं पुढे जातोय. हलक्या हातानं सॉफ्ट हँडने खेळलेत. एक सिंगल मिळती आहे. धावफलक 1 ने पुढे चाललाय 27.